तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका जबरदस्त टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे. मुळातच आपण पाहिले की राजेशची स्मृती गेलेली नाहीये आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याला आता अर्णवने जे काही बँगलोरची ड्युटी दिले त्यामुळे तो आता या सगळ्यामध्ये असा काही अडकलाय आणि आता बरोबर रीतीने या सगळ्यामध्ये अडकत आता मात्र अंजलीने पोलिसांना घेऊन येत राजेशला स्वतः रंगेहात पकडलंय. एकाच झटक्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. पण या हॉटेलच्या रूममध्ये ज्या वेळेला त्या बाईला घेऊन अर्णव गेलेला आहे हे अंजलीला कसं समजलं आणि या सगळ्यामध्ये अंजली बँगलोरपर्यंत पोहोचत खऱ्या अर्थाने सगळ्या सत्याचा पर्दाफाश कसा झाला इतकंच नाही तर आता इकडे अर्णवने असा काही ट्रॅप रचलाय की आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या कामांचा कच्चा चिठ्ठा अशा पद्धतीने उलगडलाय की या सगळ्यामध्ये एकाच झटक्यात आता राजेशचं भांडं फुटलंय. काय झालंय, कसं झालंय इकडे आता राजेश ज्या वेळेला बँगलोरला गेलेला आहे आणि त्याच वेळेला मग आता अर्णव इकडे अंजलीला सांगतो आहे, अंजली ताई काहीतरी गडबड झाली. म्हणजे आता राजेशचा फोन लागत नाहीये. तुझा फोन राजेशने उचलला का? यावरती मग आता इकडे लगेचच ईश्वरी म्हणायला लागते, ताई तुम्ही एक काम करा, राजेशला फोन लावून बघा, कदाचित ते आता काही बिझी असतील. यावरती लगेचच ईश्वरी आता मात्र हे बोलल्यावरती म्हणजे आता अंजली तिच्यावरती चांगलीच रागावले आणि अंजली रागावून आता तिला सांगते, हे बघ त्यांची काळजी करायची तुम्हाला गरज नाहीये. उलट आता त्यांनी कॉल नाही केला तर तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल ना, म्हणून तुम्ही मला हे सगळं सांगताय ना. यावरती मग आता अर्णव सांगतो, अगं नाही त्यांची स्मृती गेले ना आणि त्याचमुळे जर का आता काही गोष्टी विसरले काही झालं म्हणून आम्हाला काळजी वाटते, बस बाकी काही नाहीये. तू एकदा कॉल करून जर का आता बघितलंस ना तर मात्र आपल्याला समजेल ना. असं म्हटल्यावरती अंजली मात्र आता चिडले, तुमच्या या फुकटच्या सिंपतीची काही गरज नाहीये, मी बघते फोन करून. असं म्हणत ती आता इकडे राजेशला प्रेक्षकांनो कंटिन्युअसली कॉल करते आहे पण राजेश मात्र तिचा कॉल काही उचलत नाहीये आणि त्यावरती मामा म्हणतात, काय रे अर्णव काय झालंय ना? त्यावरती अर्णव सांगतो, मामा अहो राजेश गेलाय बँगलोरला, पण बँगलोरला ज्या ठिकाणी त्याला आता उतरायला सांगितलेलं होतं किंवा आपल्या कंपनीचं गेस्ट हाऊस आहे तिथे आता मी कॉल केला होता कारण त्याचा कॉल लागत नव्हता आणि त्याचमुळे त्यांना कॉल केल्यावरती आता इकडे तिकडे सांगतायत की ते ह्या गेस्ट हाऊसमध्ये उतरलेच नाहीयेत. असं म्हटल्यावरती मामा म्हणतात, मग काय झालं असेल? यावरती वल्लरी आता विचार करते, हा काय कुठे भरकटत गेला की काय? म्हणजे आता असं असेल ना तर मात्र खूपच चांगलं आहे. काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये अति उत्तम झालेलं आहे. म्हणजे आता राजेशची स्मृती गेले त्याच्यातच तो हरवला की आता अर्धी प्रॉपर्टी तरी आपल्या घशातून काढण्यासाठी कुणीही हात घालू शकत नाहीये. बरं हे झाल्यावरती मग आता ईश्वरी अर्णवला सांगायला लागते, अर्णव सर खरंच काही प्रॉब्लेम झाला असेल का? तिकडे जाऊन पाहायला लागेल का? त्यावरती अर्णव म्हणतो, काळजी करू नकोस, मी बघतो काय ते. तो पण ईश्वरी आता सांगायला लागते, अंजलीताई खूपच अस्वस्थ आहेत, त्यांची एक तर तब्येत बरी नाहीये आणि त्याच्यातच त्या आता अशा पद्धतीने जर काही करत राहिल्या तर. यावरती अर्णव म्हणतो, काय करूया, बँगलोरला काही प्रॉब्लेम झाला असेल का? पण त्याची फ्लाईट लँड झालेली आहे आणि मी चौकशी केली तो आता तिकडे उतरलेला पण आहे, पण मग तिकडे उतरून तो गेलाय तरी कुठे? आता मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांना काहीच कळत नाहीये आणि त्याच वेळेला अंजली मात्र आता आणि त्यानंतर मग आता अंजली तिकडे आले, काय ग काही झालंय का? राजेशचा काही पत्ता लागलाय का? असं ती ज्या वेळेला ईश्वरीला विचारायला लागते त्यावेळेला ईश्वरी सांगायला लागते, ताई तुम्ही चिंता करू नका, हे आता उद्याच्या उद्या बँगलोरला जायला निघणार आहेत. तुम्ही चिंता करू नका कारण काही झालं तरी सुद्धा यांनी त्यांना पाठवले म्हणून त्यांना खूप काळजी आहे की आता नक्की काय झालंय आणि आता आपल्या पाठवण्याच्यामुळे जर का त्यांच्यावरती आता काही संकट आलं तर अर्णव सरांसाठी सुद्धा ते योग्य नाहीये. म्हणून तुम्ही चिंता करू नका, ते उद्याच्या उद्या आता जायला निघालेले आहेत, ते म्हणजे बँगलोरला. असं म्हटल्यावरती लगेचच मग आता सांगायला लागते ती म्हणजे अंजली, ठीक आहे मी सुद्धा उद्याच्या उद्या म्हणजे अर्णवच्या सोबत जाणार आहे. मला असं वाटतंय की मी आता अर्णवला त्याच्यासोबत जाऊन मी ह्यांचा शोध घेईन. यावरती ईश्वरी म्हणते, ठीक आहे तुम्हाला जसं वाटेल तसं. त्यानंतर मग आता अंजली आणि अर्णव हे दोघं जण बँगलोरला
आणि त्याच वेळेला ईश्वरी सांगते अर्णवला की अर्णव सर, मला असं वाटते मी पण तुमच्यासोबत येते, काही तिकडे माझी गरज लागली तर. अर्णव म्हणतो अजिबात नाही, इथे कन्नूला सांभाळायला तू पाहिजेस ना. आम्ही सकाळच्या फ्लाईटने जाऊन संध्याकाळच्या फ्लाईटने परत येणार आहोत, कारण काही झालं तरी आपल्या कन्नूला सांभाळण्यासाठी कोणीतरी इथे राहायलाच पाहिजे. कारण आता कन्नूची सगळ्यात जास्त चांगली काळजी आता फक्त आणि फक्त तूच घेऊ शकतेस. बस, या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी आता तुला कन्नूला सोडून येता येणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ईश्वरी सांगायला लागते ठीक आहे, पण आता तिकडे काय झालंय त्याचा अपडेट तुम्ही मला देत राहा. असं म्हटल्यावरती ती सांगते मी खरं सांगू का, तर आता मला एक वेगळाच डाऊट येत आहे. आणि त्यावरती अर्णव आता सांगायला लागतो वेगळा डाऊट, आणि तो कसला. आणि त्यावरती मग लगेचच ती सांगायला लागते हा राजेश नाटक करत नसेल ना, कारण काल सुद्धा आपण आता इकडे पाहिलं होतं की खरं तर म्हणजे तो गेले खरे ते, पण तरी सुद्धा तो नाटक करत नसेल. यावरती अर्णव म्हणतो ही पण एक शंका आहे, पण ठीक आहे ना, एका दगडात दोन पक्षी मारले जातील. तुझ्या लक्षात येते का मी सिंदूर, म्हणजे काही झालं तरी सुद्धा ताईचे डोळे सुद्धा उघडण्यामध्ये आपल्याला यश मिळेल नाही का. यावरती ईश्वरी म्हणायला लागते ठीक आहे, तसं असेल तर मग आता तुम्ही जा. यावरती तो म्हणतो मी मुळातच शिर्केंना पाठवलंय बँगलोरला, आणि बँगलोरला गेलेल्या शिर्केंनी मात्र आता तो गेस्ट हाऊसवरती नाही उतरलाय हे सांगितलंय. पण आता मध्येच त्याचा मोबाईल ऑन झाला होता, आणि ऑन मोबाईल झाल्यावरती त्याचं लोकेशन तिथल्याच एका हॉटेलला सापडलंय. बघूया त्याने आपले फोन पाहिल्यावरती तो आपल्याला कॉल करतोय का. असं म्हटल्यावरती ईश्वरी सांगायला लागते म्हणजे 100% सर काहीतरी इश्यू आहेच की नाही. म्हणजे आता 100% आपल्याला कळतंय की आता हा राजेश आपल्याला फसवतोय. यावरती अर्णव म्हणतो थांब, आत्तापर्यंत आपण अनेक पुरावे करून पाहिले, आपण अंजलीताईचे डोळे उघडण्यासाठी अनेक गोष्टी केल्या, पण तिला या सगळ्यावरती जर का विश्वास बसतच नसेल तर मात्र आपल्याला दुसरं काहीतरी करायलाच लागणार आहे. कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्याला लवकरात लवकर आता या गोष्टी करायला लागतील जेणेकरून अंजलीताईचे डोळे उघडायला पाहिजेत. ईश्वरी म्हणते सर तुमच्या डोक्यात नक्की काय आहे, जे काही कराल ना ते सगळं जपून करा, उगाचच अंजलीताई या सगळ्यामध्ये आता मात्र चिडायला नको आहेत. यावरती अर्णव म्हणतो यावेळेला माझा प्लॅन फुल प्रूफ असणार. इकडे तोपर्यंत आता इकडे राजेश खूपच खुश आहे आणि तो विचार करतोय चला आपल्याला काही ना काही झालं तरी सुद्धा एक ना एक बकरा हाताला लागतच असतो. ही विधवा 2 हातांनी माझ्यावरती पैसे आता उधळत आहे नुसती, आणि त्यामुळे मला आता सध्या तरी पैशाची काही चिंता नाहीये. कारण आता ऐशाराम करण्यासाठी आता इकडे पैसे त्या अंजलीकडून मागत शकत नाहीये, कारण मला आता मात्र इकडे काही आठवत नाहीये असं नाटक करतोय. आणि त्याचमुळे फक्त आणि फक्त आता पैसे घ्यायचे ते म्हणजे इकडे आता या विधवेकडनंच. आणि जोपर्यंत आपली स्मृती परत येत नाहीये आणि तोपर्यंत हे नाटक असंच चालू ठेवायला लागेल. आणि त्यासाठी आता इकडे हिला एक कानातले दिलेत, पण निघताना हिचे 4 दागिने घेऊन आता मला निघायला पाहिजे असा तो विचार करतोय. बरं त्याच वेळेला इकडे दुसऱ्या दिवशी ती सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का राजेश, आपण ना म्हणजे आता इथे थांबण्यापेक्षा जरा कुठेतरी लांब जाऊया का. म्हणजे इथे थांबून 4 लोकांच्या चर्चा होण्यापेक्षा आता जरा लांब जाऊन जर का आपण एन्जॉय केलं तर. यावरती तो सांगतो ठीक आहे, पण डार्लिंग खरं सांगू का तर आता मी कामानिमित्त तिकडे गेलोय, पण माझे ना क्रेडिट कार्ड वगैरे सगळे ब्लॉक झालेले आहेत. यावरती ती म्हणते अरे मी असताना तुला आता कसली चिंता, जाऊया की. यावरती तो म्हणतो ठीक आहे. तो विचार करतो फुकटच्या याच्यावरती ऐश करायला मला काय जाते. आणि त्यानंतर तो आता एका हॉटेलच्या लॉजवरती गेलाय, पण आता त्याचा मोबाईल ऑन झालेला आहे. आणि तो मोबाईल ऑन तरी सुद्धा त्याने आता कॉल काही केलेला नाहीये. तो विचार करतो करू दे ह्यांना काय विचार करायचं ते. मग त्याच वेळेला अंजली आणि आता अर्णव हे दोघं जण आलेले आहेत बँगलोरमध्ये. मात्र आता पोलिसांना ते लोकेशन सांगण्यात आलंय अर्णवकडून, जिथे आता खरं तर हे दोघं जण थांबलेले आहेत. ज्या वेळेला हे दोघं जण तिकडे आता थांबलेले असतात त्याच हॉटेलमध्ये अंजलीला घेऊन आता अर्णव आलाय, आणि राजेशचं लोकेशन तर आता इथलंच दिसत आहे असं म्हणत त्यांनी आता सांगितलंय. ज्या वेळेला राजेशचं लोकेशन हेच दिसतंय असं म्हटल्यावरती मग मात्र अंजली चांगलीच घाबरलेली आहे. आणि अंजली या सगळ्यामध्ये आता समोर आल्यावरती समोरचं जे महाभयंकर दृश्य तिने पाहिलंय ते बघून तिला 440 व्होल्टचा झटका बसलेला आहे. एका झटक्यात प्रेक्षकांनो सगळी समीकरणं बदललेत. राजेशला एका वेगळ्याच बाईच्या मिठीमध्ये पाहताना त्याला आता मोठा धक्का बसलेला आहे.
बरं, आता हे सगळं होत असताना तिला तर काहीच समजायला मार्ग नाहीये की नक्की आता आपल्यासोबत काय चाललंय. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता राजेशचं भांडं फुटत अंजलीच्या समोर आलेलं आहे आणि त्यामुळे मालिकेतली सगळी समीकरणं प्रेक्षकांनो एका झटक्यात बदललेली आहेत.